आज आपल्याला 15, 16, 17 आणि 18 मे 2020च्या चालू घडामोडी बघायच्या आहेत. बघा, तुम्हाला स्क्रीनवरून कळालं असेल की आपण व्हिडिओचं फॉर्मॅट चेंज केलं आहे. जुन्या फॉर्मॅटला जर बघितलं आपण, जुन्या फॉर्मॅटला एडिटिंगला कम्पॅरेटिव्हली वेळ जास्त लागत होता आणि या फॉर्मॅटमध्ये वेळही कमी लागतोय, वेळ पण कमी लागतोय आणि व्हिडिओ लेक्चरची PDF सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. बघा, अजून एक पॉईंट, PDF तुम्हाला रिव्हिजनसाठी उपयोगी पडेल आणि त्या PDF मधील लेक्चरचे स्पष्टीकरण जर बघायचे असेल तर तुम्हाला PDF मधील फर्स्ट पेज जे आहे त्या फर्स्ट पेजवरती एक लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरती जर क्लिक केलं तर क्लिक केल्यानंतर डायरेक्ट ते व्हिडिओ प्ले होऊन जाईल. बघा, चला यानंतर आपला पहिला प्रश्न बघू. महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये किती सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे? काय असेल याचं उत्तर? तर 9 सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. बघा, तर 9 सदस्य कुठले होते किंवा काय कुठल्या पक्षाचे होते याच्यावरती काही एक प्रश्न विचारणार नाहीयेत. बघा, इथं महत्त्वाचा पॉईंट का ठरतोय या ठिकाणी, कारण की या 9 सदस्यांपैकी एक महत्त्वाचा सदस्य आहे, ते म्हणजेच कोण? उद्धव ठाकरे. उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आत्ता विधान परिषदेवरती बिनविरोध म्हणून निवडून गेलेले आहेत. बघा, यांचा शपथविधी पार पडला, तो कधी पार पडला? तर 18 मे रोजी शपथविधी पार पडला होता. बघा, इतर सदस्य जर बघितले आपण, BJPचे एकूण किती? 4 सदस्य आहेत, शिवसेनेचे 2 सदस्य आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 सदस्य आहेत आणि काँग्रेसचा 1 सदस्य आहे. बघा, इथे या सदस्यांवरती काही प्रश्न बनणार नाहीये. बघा, पण एक पॉईंट लक्षात ठेवा इथं अजून एक, की महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे? तर 78 इतकी आहे. बघा, 78. पुढचा प्रश्न बघा, राजीव गांधी किसान न्याय योजना कोणते राज्य सुरू करणार आहे? बघा, अजून सुरू झालेली नाही योजना, सुरू करणार आहे असा पॉईंट सांगितलाय मी या ठिकाणी. काय असेल याचं उत्तर? बघा, इथं तुम्ही लॉजिक जरी वाचला जरी नसेल प्रश्न तरी पर्यायावरून एक लॉजिक लागू शकतं आणि त्या लॉजिकवरून हे प्रश्न सुटू शकतो. बघा, इथं प्रश्नामध्ये काय सांगितलं आपण, कुठली योजना सांगितली आहे? राजीव गांधी किसान न्याय योजना. नाव कुणाचं दिलेलं आहे? राजीव गांधी किसान न्याय योजना. आता एक एक पर्याय बघा. उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशमध्ये जर बघितलं आपण, आत्ता कुणाची सत्ता आहे? तर BJPची सत्ता आहे आणि BJPची सत्ता असताना राजीव गांधी यांचं नाव दिलं जाईल का? तर नाही, त्यामुळे हा पर्याय चूक ठरतो. दुसरा पॉईंट जर बघितला आपण, मध्य प्रदेशमध्ये पण BJPचे सरकार आहे, त्यामुळे हा पण पर्याय चुकीचा ठरेल. सिक्कीम जर बघितला, सिक्कीममध्ये सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा यांचा पक्ष आहे, हा पक्ष सत्तेमध्ये आहे, म्हणून हा पण पर्याय काय होऊन जाईल? कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे उरला फक्त कुठला? छत्तीसगड हे आपलं उत्तर असेल. बघा, याचं स्पष्टीकरण बघा थोडं काय सांगितलेलं आहे. राजीव गांधी किसान न्याय योजना टू बी लॉन्च्ड बाय छत्तीसगड. टू बी लॉन्च म्हणजेच काय? लॉन्च होणार आहे असं सांगितलेलं आहे. बरं, ती कधी लॉन्च होणार आहे? तर 21 मे 2020 रोजी लॉन्च होणार आहे. आता इथं अजून एक पॉईंट आहे, 21 मे हीच तारीख का निवडली यांनी? कारण की 21 मे 1991 रोजी राजीव गांधी यांची हत्या झाली होती. बघा, आणि 21 मे हा दिवस काय साजरा केला जातो भारतामध्ये? तर राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिवस साजरा केला जातो. त्यामुळे 21 मे त्यांनी तारीख निवडलेली आहे. बघा, परीक्षेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी कुठला पॉईंट महत्त्वाचा आहे? बघा, या योजनेमध्ये एकच पॉईंट इथं विचारला जाऊ शकतो परीक्षेला. तो काय पॉईंट आहे? बघा, इथं प्रत्येक एका एकरसाठी त्यांना शेतकऱ्यांना किती रुपये भेटणार आहे? तर 10,000 रुपये भेटणार आहे. बघा, म्हणजे 1 एकर असेल तर 10,000, 2 एकर असेल तर 20,000 असे वाढत जाणारी रक्कम. पण सगळ्या शेतीसाठी भेटणार आहे का? तर सगळ्या शेतीसाठी नाही भेटणार आहे, तर फक्त ऊसासाठी भेटणार आहे, मक्यासाठी भेटणार आहे आणि भातासाठी भेटणार आहे. बघा, या 3 शेतीसाठीच फक्त काय हे 10,000 रुपये प्रति एकर हे एवढी रक्कम भेटणार आहे. बघा, काय सांगितलं आपण, राजीव गांधी किसान न्याय योजना कोणते राज्य सुरू करणार आहे? छत्तीसगड राज्य सुरू करणार आहे. या अंतर्गत किती रुपये भेटणार आहेत? 10 प्रति एकरला भेटणार आहेत. 2 एकर असेल तर 20,000 भेटतील. याप्रमाणे ते वाढत जातील. सगळ्या शेतकऱ्यांना भेटणार आहे का? तर नाही. तर कुणाला भेटणार आहेत? फक्त शुगर केन म्हणजेच ऊस, कॉर्न म्हणजेच काय सांगितलेले मका आणि पॅडी म्हणजेच काय भात, या 3 शेतीसाठी फक्त भेटणार आहे. पुढचा प्रश्न बघा, दिवेश रॉय हे कोणत्या भाषेतील लेखक होते? दिवेश रॉय. आता हा पण प्रश्न जर माहिती नसेल तरी सुद्धा लॉजिकने आपला प्रश्न सुटू शकतो. बघा, हिस्ट्रीमध्ये बऱ्याच वेळ वाचतो आपण रॉय म्हटलं तर कुठलं राज्य लगेच डोळ्यासमोर येतं? तर पश्चिम बंगाल. आणि पश्चिम बंगालमध्ये कोणती भाषा बोलली जाते? तर बंगाली. त्यामुळे इथं उत्तर काय राहिलं आपलं? बंगाली भाषा. दिवेश रॉय यांचं निधन झाले बघा आत्ता. ते एक लेखक होते.
आणि ते कोणत्या भाषेतले लेखक होते, तर बंगाली भाषेतले लेखक होते बघा. स्पष्टीकरण बघा याचं काय सांगितले बघा. इथं 2 पॉईंट लक्षात ठेवायचे. पहिला पॉईंट, त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार भेटला होता आणि कोणत्या पुस्तकासाठी भेटला होता तो, तर तीस्ता परेर ब्रितांतो हा पॉईंट 1. आणि त्यांचं पहिलं पुस्तक कुठलं होतं, तर जजाती हे त्यांचं पहिलं पुस्तक होतं बघा. जजाती हे त्यांचं पहिलं पुस्तक होतं. पुढचा प्रश्न, सिक्कीमला भारताचे पूर्ण राज्य म्हणून दर्जा केव्हा मिळालाय, तर 16 मे 1975 भेटला होता बघा. 16 मे 1975. बघा सिक्कीमची जर हिस्ट्री बघितली आपण, भारत 1947 स्वतंत्र झाला होता. 1947 ते 1974 पर्यंत सिक्कीम हा स्वतंत्र एक देशच होता. त्या ठिकाणी चोंग्याल घराण्याचं त्या ठिकाणी राज्य होतं. 1974 भारताचे पंतप्रधान कोण होत्या, तर इंदिरा गांधी होत्या. त्यांनी 1974 काय केलं, सिक्कीमला भारतामध्ये विलीन करून घेतलं. पण त्यावेळेस 1974 पूर्ण राज्याचा दर्जा दिला होता का, तर नव्हता दिला बघा. त्याच्यानंतर त्यावेळेस 1974 जर बघितलं आपण, संलग्न राज्य असोसिएट स्टेट असं म्हटलं होतं बघा. संलग्न राज्य किंवा असोसिएट स्टेट असं म्हटलं होतं. आणि 1975 16 मे 1975 काय केलं होतं, पूर्ण भारतामध्ये राज्याचं स्थान दिलं होतं बघा. तर सिक्कीमची माहिती बघा काय काय सांगितली. 16 मे 1975 भारतात विलीन. राजधानी काय आहे, गंगटोक. जिल्हे किती आहेत, ते 4 जिल्हे आहेत. राज्यपाल कोण आहे त्यांचे, तर गंगा प्रसाद राज्यपाल आहेत. सध्या मुख्यमंत्री कोण आहे, प्रेमसिंग तामंग. त्यांचा पक्ष कुठला आहे, सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा. आपण मगाशी सांगितलं त्यांचा पक्ष सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा. आणि सिक्कीमची विधानसभा सदस्य संख्या किती आहे, तर 32 इतकी सदस्य संख्या आहे बघा. पुढचा प्रश्न बघा, होप हे पोर्टल कोणत्या राज्याने सुरू केले आहे. होप ह्याचं उत्तर काय आहे, तर उत्तराखंड राज्याने सुरू केलेले आहे. स्पष्टीकरण बघायचं बघा. इथं परीक्षेला काय विचारला जाऊ शकतो, 2 प्रश्न बनू शकतात. होप हे पोर्टल कोणत्या राज्याने सुरू केले, तर उत्तराखंड राज्याने. आणि दुसरा अजून एक पॉईंट काय बनू शकतो, होपचा फुल फॉर्म विचारला जाऊ शकतो. फुल फॉर्म काय मग, हेल्पिंग आउट पीपल एव्हरीवेअर हा त्याचा फुल फॉर्म सांगितलेला आहे. आता होप ह्या पोर्टलवरती काय काम केलं जाणार आहे बघा. कोविड-19 काय झालेली बेरोजगारीचं प्रमाण जास्त झालेलं आहे. उत्तराखंड राज्यामध्ये जे काही बेरोजगार आहेत ते काय करणार आहेत, होप पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करणार आहेत आणि त्याच्यानंतर त्यांना काम सहजरित्या भेटू शकतं बघा. होप पोर्टल कोणी सुरू केलेलं आहे, उत्तराखंड. होपचा फुल फॉर्म काय, हेल्पिंग आउट पीपल एव्हरीवेअर. पुढचा प्रश्न, कोरोनामुक्त होणारा पहिला युरोपियन देश कोणता, याचं उत्तर आहे स्लोवेनिया उत्तर आहे बघा. जगाच्या नकाशात जर बघितलं आपण, स्लोवेनिया एक्झॅक्ट कुठे, पहिलं तर सांगितलं आपण युरोप देशामध्ये आहे बघा. या ठिकाणी बघा, झूम केल्यानंतर तुम्हाला एक्झॅक्ट कळेल. युरोपमध्ये जर गेलो आपण, या ठिकाणी स्लोवेनिया आहे बघा. स्लोवेनियाची राजधानी काय आहे, तर जुब्लिजाना ही त्याची राजधानी आहे. जुब्लिजाना ही स्लोवेनियाची राजधानी आहे बघा. एल त्या ठिकाणी सायलेंट आहे बघा. जुब्लिजाना ही कोणाची राजधानी आहे, तर स्लोवेनियाची. बघा बॅक झूम केल्यानंतर तुम्हाला एक्झॅक्ट कळेल कुठे आहे स्लोवेनिया. बघा काय सांगितले या प्रश्नामध्ये आपण, कोरोनामुक्त होणारा पहिला युरोपियन देश कोणता ठरला, तर स्लोवेनिया. पुढचा प्रश्न बघा, कोणत्या देशाने सोशल डिस्टन्सिंगसाठी आय फील यू हे ब्रेसलेट तयार केले आहे, याचं उत्तर आहे इटलीने तयार केलेलं आहे बघा. स्पष्टीकरण बघा याच्यामध्ये. आता हे अशा प्रकारचं एक ब्रेसलेट तयार केलेलं आहे त्यांनी, आणि ते ब्रेसलेट घातल्यानंतर 2 व्यक्तींनी समजा ब्रेसलेट घातलेलं आहे आणि ते 2 व्यक्ती जवळ त्या ठिकाणी आलेले असे, समजा 2 मीटर 3 मीटरच्या डिस्टन्समध्ये जर ते आले, तर त्या ठिकाणी ते ब्रेसलेट काय होणार आहे, व्हायब्रेट व्हायला सुरुवात होणार आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळायचं आहे असं एक ते मेसेज त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे बघा. काय सांगितलं प्रश्नामध्ये बघा, आय फील यू या नावाचं ब्रेसलेट कोणत्या देशाने सुरू केलेलं आहे, तर इटलीने सुरू केलेलं आहे बघा. आणि कशासाठी, सोशल डिस्टन्सिंगसाठी सुरू केलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा, कोणत्या राज्यातील पोलिसांना कर्मवीर मेडलने सन्मानित करण्यात येणार आहे, याचं उत्तर आहे मध्य प्रदेश. बघा मध्य प्रदेशमधील पोलिसांना कर्मवीर मेडलने सन्मानित करण्यात येणार आहे बघा. आता मध्य प्रदेशमध्ये सर्वच पोलिसांना करणार आहे का,
तर नाही बघा. स्पष्टीकरणामध्ये काय सांगितले बघा, इथं सांगताना काय सांगितले बघा, 30 डेज म्हणजे 30 दिवस ज्यांनी काय कोरोना ड्युटी बजावलेली पोलीस आहेत, म्हणजे पोलीस आहेत मध्य प्रदेशमधले आणि त्यांनी 30 दिवस कोरोना ड्युटी बजावली आहे, त्यांना त्या ठिकाणी कर्मवीर मेडलचा म्हणजे कर्मवीर मेडलने सन्मानित करण्यात येणार आहे बघा. पुढचा प्रश्न, भारत कोणत्या देशाकडून MH-60 RC हॉक हेलिकॉप्टर घेणार आहे? याचं उत्तर आहे अमेरिका. अमेरिकेकडून घेणाऱ्या MH-60 RC हॉक हेलिकॉप्टर. आता याचं स्पष्टीकरण बघा, 2 पॉईंट लक्षात ठेवायचे तिथं. लॉकहीड मार्टिन ही कंपनी आहे, या कंपनीकडून आपण हे हेलिकॉप्टर घेणार आहे आणि टोटल किती हेलिकॉप्टर घेणार आहे तर 21 हेलिकॉप्टर घेणार आहे बघा, 21 हेलिकॉप्टर. पुढचा प्रश्न बघा, नव्या दुरुस्तीनुसार खालीलपैकी कोणती वस्तू जीवनावश्यक वस्तू नाही? नाही म्हटलं या ठिकाणी, जीवनावश्यक वस्तू नाही. बघा, छत्री आहे का, रेनकोट आहे का, प्लास्टिक शीट आहे का, कांदे बटाटे आहे? इथं नाही प्रश्न विचारलाय, काय असेल या ठिकाणी? बऱ्याच जणांनी प्रश्न वाचल्या असं वाटलं असेल की कांदे बटाटे जर जीवनावश्यक वस्तू आहे म्हणजे हे तर उत्तर नसेल, या 3 पैकी एक उत्तर असू शकतं, पण असं नाहीये बघा. या ठिकाणी जर बघितलं आपण तर कांदे बटाटे सध्याला काय करून टाकलेले, जीवनावश्यक वस्तूंच्या कक्षेच्या बाहेर टाकलेले आहेत आणि छत्री, रेनकोट, प्लास्टिक शीट पावसाळ्याजवळ आल्यामुळे या तिघांना काय केलेले आता या ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंच्या यादीमध्ये टाकलेलं आहे आणि कांदे बटाट्यांना जीवनावश्यक वस्तूंच्या बाहेर टाकलेलं आहे. स्पष्टीकरण जर बघितलं आपण बघा, इथं 2 न्यूजपेपरची न्यूज घेतली मी. इथं ही सकाळची न्यूज आहे, छत्री, रेनकोट, कव्हर, जीवनावश्यक वस्तू आणि दुसरा इकडे एक पॉईंट सांगितलेला आहे, कांदा बटाटा जीवनावश्यक कायद्याच्या कक्षेबाहेर. हा पॉईंट घेताना मी लोकसत्तामधून घेतला होता आणि हा सकाळमधून घेतला होता. आता हे परमनंट असंच राहणार आहे का तर नाही बघा. पावसाळा कधी संपतो आपल्या इथं तर सप्टेंबर महिन्यामध्ये पावसाळा संपतो, त्यामुळे सप्टेंबर म्हणजे 30 सप्टेंबर 2020 पर्यंतच हा नियम लागू असणार आहे बघा, 30 सप्टेंबर 2020. पुढचा प्रश्न बघा, आंतरराष्ट्रीय प्रकाश दिन केव्हा साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय प्रकाश दिन केव्हा साजरा केला जातो तर 16 मे रोजी साजरा केला जातो बघा, 16 मे. तर याचबरोबर आता इथं अजून एक स्पष्टीकरण बघा, इथं काय काय दिले. 17 मेला पण एक दिवस असतो, तो कुठला असतो? वर्ल्ड टेलिकम्युनिकेशन म्हणजे दूरसंचार दिवस साजरा केला जातो. जागतिक दूरसंचार दिवस कधी असतो? 17 मेला असतो. अजून बघा इथं काय पर्याय दिले होते पॉईंट. 21 मे, 21 मे मागाशीच आपण सांगितलं. राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिवस कधी साजरा केला जातो? 21 मेला. आणि 12 मे लास्ट लेक्चरमध्ये आपण किंवा मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं, आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन कधी साजरा केला जातो? 12 मेला साजरा केला जातो. 4 पॉईंट बघा, आंतरराष्ट्रीय प्रकाश दिन केव्हा साजरा केला जातो? 16 मे. आंतरराष्ट्रीय दूरसंचार दिन 17 मे. राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिवस 21 मे. आणि जागतिक परिचारिका दिन किंवा नर्स दिन कधी असतो? 12 मेला असतो बघा. एक शेवटचा पॉईंट बघा, यानंतर एक शेवटचा महत्वाचा पॉईंट बघा. करंटच्या दृष्टिकोनातून महत्वाचा नाहीये पॉईंट, पण जॉग्रफीमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. कोयना प्रकल्प जो आहे त्या कोयना प्रकल्पाला आता 58 वर्ष पूर्ण झालेली आहेत बघा, 58. आणि त्याचं उद्घाटन जे आहे ते उद्घाटन कोणाच्या हस्ते झालं होतं तर राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं होतं. आणि कधी झालं होतं उद्घाटन? 16 मे 1962 उद्घाटन झालं होतं बघा. मग या ठिकाणी आपल्या 4 दिवसाचा डाटा तरी संपलेला आहे. त्याच्यानंतर पुढचे जे काही 2-3 दिवसाचं काही करंट अफेअर्स राहिलेलं आहे त्याचं पण मी सिलेक्शन सगळे म्हणजे पॉईंट सगळे काढून ठेवलेले साईडला. त्याची पण व्हिडिओ लगेच उद्या किंवा लगेच आज किंवा उद्याच त्या ठिकाणी परत पडेल बघा.